नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 36 छातीचा कटोरी ब्लाऊज हा कसा स्टिच करायचा आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर आपण अगोदर कटोरी जोडून घेतली, म्हणजे कटोरी आणि अस्तरचे सगळे पार्ट मी जोडून घेतलेत. आता आपण त्याच्यामधून अगोदर कटोरी जोडून घ्यायची. तर आपण कटोरी जोडल्याच्या नंतर आपल्याला टक्स मारायचा आहे. आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंच आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंच. तर त्याच्या अगोदर आपल्याला दोन्ही कटोरी एकसारखी जोडून घ्यायची. एकदा आपण कटोरी वरच्या बाजूने खाली जोडत येतो आणि एकदा खालच्या बाजूने वरती जोडत जरी गेलं तरी पण कटोरी ही एकदम परफेक्ट बसते. कुठेही कमी जास्त होत नाही किंवा चून वगैरे काहीच पडत नाही. फक्त ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर दोन्ही याच्यातून आपल्याला कपडा ओढताड अजिबात करायचा नाही. म्हणजे एकदम हलक्या हाताने आपल्याला कपडा ठेवायचा आहे. काही वेळेस काही कस्टमर काय करतात शिवतात का एक कपडा ओढून धरतात आणि दुसरा कपडा लूज ठेवतात, मग चून पडल्यासारखी होते. तर तसं कधीच करायचं नाही. तर दोन्ही टक्स सेम पद्धतीने आपण आडवे 1.5 घेतले आणि उभा आपण 2.5चा घेतलाय. तर बघा कटोरी किती व्यवस्थित आली. आता आपण क्रॉस पट्टी लगेच जोडून घेऊ. तर क्रॉस पट्टी आपण अशा पद्धतीने जोडू, कारण क्रॉस पट्टी जोडण्याचे पण 4-5 प्रकार आहेत. तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये वेगवेगळी पद्धत दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर क्रॉस पट्टी जोडताना आपल्याला डबल शिलाई मारली तरी पण चालते, किंवा आपण जर जास्त म्हणजे बारीक शिलाई धरत असेल तर सिंगल मारले तरी पण चालते, पण शक्यतो डबल मारले तर नक्कीच चांगले आहे. आता मी पूर्ण मुडपून घेतले आणि ते आतमध्ये टाकून पुन्हा एकदा शिलाई मारून घेतली. आता आपल्याला हुक पट्टी लगेच जोडून घ्यायची. दोन्ही बाजू सेम पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायच्यात. कटोरीच्या फ्रंट भाग एकसारखा जोडून घेतल्याच्या नंतर लगेच आपण हुक पट्टी जोडून घेऊ. तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असेल, खूप सुंदर अशी फिनिशिंग आणि फिटिंग पण आलेली ब्लाऊजची. कुठेही चून वगैरे अजिबात पडले नाही. तर खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करते. फक्त कमेंट करत चला, म्हणजे मला लक्षात येईल का तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा मी कशावर व्हिडिओ बनवलेला तुम्हाला आवडेल. आता आपण लगेच गळ्याला गोट घेऊ, कारण मी ह्या ब्लाऊजला पाठीला अगोदरच डिझाईन करून घेतलेली. तर आपल्याला गळा समोरच्या अशा पद्धतीने जोडून घ्यावा लागतो. तर तुम्हाला पाठीची जी डिझाईन मी बनवली ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करा, कारण मी हर एक व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. कटिंग व्हिडिओ मी याचा अपलोड केलेला आहे, नसन पाहिलं तर जाऊन बघा. अशा पद्धतीने मी पाठीची डिझाईन बनवलेली खूप कमी वेळामध्ये आणि सिंपल पद्धतीने आहे. तर उरलेलं थोडंसं मी कट करते. थोडंफार उरलं तर कट करायला काहीच अडचण येत नाही, कारण ज्यावेळेस गळ्याला डिझाईन येते तर कमी जास्त थोडंफार होत राहतं. तर मी ज्यावेळेस बाही जोडते तर माझा हर एक बाही जोडण्याची पद्धत मी शोल्डरपासूनच सुरुवात करते. मी मोंड्यापासून कधी सुरुवात केली नाही, कारण ज्यावेळेस आपण शोल्डरपासून बाही जोडतो तर फिनिशिंगला बाही येते आणि कमी जास्त कुठेही होत नाही, कारण व्यवस्थित दोन्ही बाजू व्यवस्थित बसतात. तर बाही जोडताना आपल्याला बाहीला डबल शिलाई मारून घ्यायची. आता तुम्ही बघा, ज्यावेळेस मी फिटिंग करते तर कुठंही कमी जास्त काहीच झालेलं नाही. जे मी पेपर कटिंग केली त्याच्यावरच मी तुम्हाला सगळं दाखवते, कारण मी सगळं काम माझ्या कस्टमरच्या कामावर दाखवते आणि फायनल त्याचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवते. पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आपण तुमच्यासाठी मी नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, कारण भरपूर सारी मेहनत लागते व्हिडिओ काढण्यासाठी. फक्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने फिटिंग झाली. आपल्याला मार्जिन पण भरपूर आहे. व्हिडिओ आवडले तर लाईक.